नेक्स्ट क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 5. Using binomial theorem, find the value of first example 102 bracket raised to 4. मल्टिप्लिकेशन नाही करायचं, बायनॉमियल थेरमचा यूज करून ते काढायचे. मग काय करणार? बायनॉमियल म्हणजे याला पहिले बायनॉमियल मध्ये घ्यावं लागेल ना. याला आपण आज लिहू शकतो 102 ब्रॅकेट रेस टू 4 इज इक्वल टू, दोन सिंपल पार्ट करा की ज्याची कॅल्क्युलेशन तुम्हाला इझिली जमतील. मला वाटतं 100 + 2 ब्रॅकेट रेस टू 4 चालेल का? झालं का बायनॉमियल? दोन टर्म आल्या पाहिजे ना बायनॉमियल म्हणजे. आल्या दोन टर्म. ओके, आता हा फॉर्म्युला झाला a + b ब्रॅकेट रेस टू n. झाला का? ओके, मग आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे, वी हॅव a + b ब्रॅकेट रेस टू n चा फॉर्म्युला काय? nc0 a raised to n plus nc1 बरोबर आहे का? ओके, हा फॉर्म्युला इथे यूज करायचा. याच्या साईज ए च्या ऐवजी 100, बी च्या ऐवजी 2 आणि एन च्या ऐवजी 4. म्हणजे ते काय होईल? 4c0 100 raised to 4 4c1 100 raised to 3 into b raised to 1 म्हणजे 2 raised to 1 plus 4c2 plus 4c3 plus हा. आता एक लक्षात घ्या फक्त, 100 चा पॉवर जर मी 2 लिहिला, नीट लक्षात घ्या, 100 चा पॉवर जर मी 2 लिहिला, ऍक्च्युली मी करतो काय सांगतो, इथं 2 झिरो आहे, मल्टिप्लाय बाय 2, 2 × 2 4, मग 1 वरती 4 झिरो देतो. बरोबर आहे? 100 चा पॉवर जर मी 4 लिहिला तर हे 2 झिरो, 2 × 4 8, म्हणजे 1 वरती मला 8 झिरो द्यायला. 100 ची पॉवर घ्यायची सिंपल आयडिया समजली प्रत्येकाला? ओके, मग बाळांनो इथे काय होईल तेच होणार आहे. देअरफॉर ओके, 4c0 ची व्हॅल्यू इंटू 100 raised to 4 करायचं आहे. 2 झिरो आहे, 2 × 4 8, मग 1 वरती 8 झिरो लिहायची.
अजिबात रीड वगैरे करायचा विचार करू नका. 8 झिरो लिहा 1 वरती फक्त. बरोबर आहे. ओके. 4C1 ची व्हॅल्यू किती येईल? 4. आता 100 किती येईल रे? 1 वरती 6 झिरो लिहिणार शिवबिंद. 2:1 म्हणजे 2. 4C2 किती येतोय? 6. 100 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर प्लस 4C3 किती येतोय? 4. आणि ओके. आता फक्त लिहिताना एक उद्योग करा. घाई न करता 1 2 3 4 5 टर्म्स आहे ना, लिहिताना खाली लिहा. सम करण्यासाठी सम करायची आपल्या सगळ्यांची. 1 इंटू हा काय असेल तो. अजिबात रीड करायला लागायचं. एकावर 8 झिरो बात संपला विषय. पुढे हे मल्टिप्लिकेशन 8 आणि तो इथे येईल फक्त 1 2 3 म्हणजे ते प्लस प्लस लिहिण्याची पद्धत समजली अशी का लिहिली म्हणजे तुम्हाला सम खूप सोपी आहे. ज्यांनी 8 सम लिहिली असेल ना त्याला झिरोच काय होऊन देतील. तेव्हा दिली जरा तुम्ही दारकाशी एखादी लिहिली. तो नंबर रीड सुद्धा नाही करायचा आपला काय नंबर शिकेल. पण 102 चा 4th पॉवर एवढा येतो. तो आपण एवढा सहज कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल 1.1⁵. करा सॉल्व. बायनॉमियल यूज करायचं. वन प्लस 0.1 1.1 ना. आणि 1चा कोणताही पॉवर घ्या. आन्सर किती असतं 1चा कोणताही पॉवर 1 येतो. खरी माझ्या 0.1 चे पॉवर करण्याला आहे. विदाउट मल्टिप्लिकेशन जमतं ते.
ओके, आता युजिंग वी हॅव इथं फॉर्म्युला लागेल. NC0 ओके. Okay, therefore, फाइव सी झिरो किती तो 1 raised to any number is 1 plus 5C1 1.1 5C2 किती आला 10 1 आणि 0.1 चा स्क्वेअर. आता लक्षात ठेवा 0.1 जेवढा पॉवर असतात ना तेवढे डेसिमल पॉईंट वाढवायचे. 0.1 चा स्क्वेअर आहे म्हणजे डेसिमल पॉईंट किती वाढवायचा 1 वाढवायचा म्हणजे 2 करायचा. आता 0.01 स्क्वेअर 2 झाले ना. ओके प्लस जायला पुढे पाहिजे इथे काय होईल हा 10 1 0.1 चा क्यूब आहे बरोबर ना. म्हणजे काय ओके पुढे बरोबर आहे. आता हे सुद्धा परत उभे लिहा. पहिला नंबर आहे 1 प्लस दुसरा नंबर येईल 0.5. आता 1 म्हणजे 1.0 असतं ऍक्च्युली पुढे बरोबर आहे. म्हणजे 1 नंतर पॉइंट असतो 1 म्हणजे प्लस पुढचा नंबर 0.10 प्लस 0.010 प्लस 0.000305 प्लस 0. आणि जे सम घ्यायची क्लिअर कट सम येणार आहे 1.6105 एक्झामला सुद्धा ते आडवे लिहिण्यापेक्षा
तुम्ही तिथे आडवे लिहिणार, बाजूला कुठेतरी उभे लिहिणार, मग ऍडिशन करणार. तिथेच व्यवस्थित खाली लिहा ना, म्हणजे तर तुमचा टाइमपास होत नाही. आणि आता कुठे रूल नाहीये की तुम्ही हे जर आडवं लिहिलं असेल तर खाली सुद्धा आडवेच 6 नंबर लिहिले पाहिजे, असा कुठेच रूल नाही. तुम्ही खाली लिहून घेऊ शकताय आणि त्याची ऍडिशन तिथे करून दाखवू शकता. अडचण बोला, अवघड होते. सोपा उद्योग होता. ओके ठीक आहे, नेक्स्ट. सोपा होता ना, मग घ्या पुढे. क्वेश्चन नंबर 6. स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा ऑनलाईन वाल्यांनी. झाला, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6. using binomial theorem, find the value of 9.9 raised to 3. तेच आहे, पण आता ऍडिशन न होता इथे काय होणार, आता इथे सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. minus 0.1 9 plus 0.9 घेऊन अवघड होऊन जाईल. याचा काय 10 minus 0.1, 10 मधनं 0.1 गेलं म्हणजे 9.9 उरतो. मग तुम A मायनस B चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ऍक्च्युअली क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, A मायनस B ब्रॅकेट क्यूब, पण तरी तो क्यूबचा फॉर्म्युला यूज न करता आपण डायरेक्टली बायनॉमियल यूज करणार. लक्षात ठेवा, क्यूबचा फॉर्म्युला म्हणजे तुला बायनॉमियलच आहे, ते पण काय वेगळं नाहीये. टेनचा क्यूब जितका पॉवर तितके झिरो जायचे. 10च्या पॉवर आयडियाला 1 वरती 3 0, 1 वर 0 जायचे, 10 वर नाही, कारण 10 स्क्वेअर म्हणजे 100 असतो. 1 वर 2 0 देतो आपण. मायनस प्लस 1000 मायनस इथे यांनी मल्टिप्लाय केलं, डेसिमल सरकवायचा, 0 मल्टिप्लाय करायचा म्हणजे एक डेसिमल 1 1 इंटू 10 10 10 इंटू 3 30
प्लस याने इकडे मल्टिप्लाय केला, एक डेसिमल इकडे सरकला म्हणजे 0.1 इंटू 3 0.3. ओके, जे पॉझिटिव्ह आहेत त्यांची ऍडिशन वेगळी घेऊन टाकायची. आणि जे निगेटिव्ह आहेत त्यांची ऍडिशन वेगळी घेऊन टाकणार आहे. ही सबट्रॅक्शन करायची आहे फक्त. इथे काही नाही म्हणजे 0 आहे. बरोबर आहे. क्लिअर कट सिंपल आयडिया. 300 मधनं 1 गेला 299. बरोबर आहे. आणि 1000 मधनं 30 गेले अजिबात डोकंच नाही लावायचं काही बाकीचं. हे आलं तुमचं फायनल आन्सर. कॅल्क्युलेशन सिंपल करता आले पाहिजे, गोंधळ नाही. ओके, दुसरं जमल थोडं सोपं येतो. सेकंड एक्झाम्पल 0.9 raised to 4. आयडिया करून देतो. 1 मायनस 0.1. फॉर्म्युला पण लिहून दिलाय. बरोबर आहे. करा सॉल्व. फोर 1.1 4C2 किती होतं मला वाटतं 661.01.
आता करा कॅल्क्युलेशन. खरी मजा कॅल्क्युलेशन करण्यामध्ये. तुम्ही किती सिंपल सोपं कॅल्क्युलेशन करता. 1 मायनस 0.4 प्लस 0.06 मायनस प्लस. मग आता पॉझिटिव्ह वाल्या ज्या टर्म्स आहे त्यांची सम वेगळी घेऊन टाका. 1.0601 त्या पॉझिटिव्ह वाल्या टर्मची सम मायनस नेगेटिव्ह वाल्या टर्म्स 0.4 इथं काही नाही म्हणजे 0 आहे. बरोबर आहे का? करा बरं ही सबट्रॅक्शन. 1 10 मधनं 4 गेले 6 5 6 9 0. 0.9/4. समजलं एक्झाम्पल प्रत्येकाला? आता आधी टाका फक्त. असंच एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10. पण त्यांनी फक्त म्हणलंय करेक्ट अप टू 3 डेसिमल, करेक्ट अप टू 4 डेसिमल. मग ते याच प्रकारे सॉल्व्ह करायला लागतील. बरोबर आहे? मग ते 3 एक्झाम्पल 8, 9, 10 तुम्हाला होमवर्कला. आता आपण घेणार आहे क्वेश्चन नंबर 7. ऑनलाईन वाले घ्या स्क्रीनशॉट. ओके, क्वेश्चन नंबर 7. आता वरती क्वेश्चन मध्ये डायरेक्ट दिलंय विदाउट एक्सपांडिंग. म्हणजे यांचे एक्सपान्शन करायचे नाही आणि जरी करायला लावल्या तरी परवडले नसते. विचार करा, हा एक्सपांड करायचा, हा करायचा, हे 2 करायचे, हा 1 करायचा, हा 1 करायचा, मग यांची ऍडिशन सबट्रॅक्शन घ्यायची. संपला टाइम पेपर. 3 तास संपले ना.
एवढे एक्सपांड करता करता आणि त्यांचं कॅल्क्युलेशन घेता घेता संपला, टाइम संपून गेला. मग आता इथे करायचं काय? तुम्हाला दिलंय ती जी काय पॉलिनॉमियल आहे, ही पॉलिनॉमियल मी डायरेक्ट घेतो, विच इज इक्वल, चालेल. आता काय करतो बघा, मी x+1 जो आलाय त्याला पुट करतो a, आणि x-1 जो आला त्याला पुट करतो मी b. मग हे काय होईल? बरोबर आहे. सिन्स, याला मी रिझनिंग देतो, सिन्स आपण काय उद्योग केला, x+1 ला a घेतलं आणि x-1 ला b घेतलं, आणि हेच कोणाच तरी एक्सप्रेशन आल्यासारखं वाटतं. आहे का एक्सप्रेशन कोणाच? a - b ब्रॅकेट रेस टू 4, म्हणजे हे जे आहे हे आपण असं लिहू शकतो 4c0, इथे काही नाही म्हणजे 1. कारण इथे 1 आहे, 1 म्हणजे 4c0 आहे, 4 म्हणजे 4c1 आहे, 6 म्हणजे 4c2 आहे, 4 म्हणजे 4c3 आहे, आणि परत 1 म्हणजे 4c4 आहे. बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युली हे जर पाहिलं तर युजिंग बायनॉमियल थेरम हा ऍक्च्युली आहे a - b ब्रॅकेट रेस टू 4 च एक्सपान्शन. युजिंग बायनॉमियल थेरम, बरोबर आहे. तर मला सांगा, एक्झाम्पल मध्ये पुढे ए होता का रे? मग ए म्हणजे काय? x+1 मायनस ब्रॅकेट रेस टू 4. इथे आपण रिझनिंग देऊ शकतो ऍज a इज इक्वल टू x+1 अँड b इज इक्वल टू x-1. बरोबर आहे. करा ब्रॅकेट ओपन, -x मायनस +1. बरोबर आहे. हा मायनस ओपन करून दिलं, मायनस फक्त आतमध्ये दिला, ब्रॅकेट ओपन करून दिले. +x - x 1 + 1 2 आणि रेस टू 4 आहे असेल 2 रेस टू 4 किती? याचा आन्सर 16 आहे. अडचण बोला बरं. ते एक्सपांड करून 16 जातं तर मला डोक्याला वैताग झाला, पण आयडिया जमली. ओके. सेम असंच सेकंड एक्झाम्पल याचं, आय थिंक तो सुद्धा रेस टू 4च आहे, पण ऍडिशनचा आहे. जमेल प्रत्येकाला? ट्राय करा, नाही जमलं तुझं आपण सॉल्व्ह करूया. 8, 9, 10 तुम्हाला होमवर्कला आहे, म्हणजे आपला उद्या सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि पुढचा पॉईंट सुरू करू. ठीक आहे.